आपल्या राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी अलीकडेच 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत। या योजनेचा लाभ आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना होणार आहे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि ई-केवायसी केल्यानंतर गॅस सिलेंडर कधीपर्यंत मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांची ओळख पटविण्यासाठी तुमचे आधार कार्ड असणे सुद्धा आवश्यक आहे आणि तुमचे बँक खाते तपशील। सबसिडी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी बँक खाते तपशील आवश्यक असणार आहे। अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मग तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडर एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। सर्वात अगोदर तुम्हाला गॅस सिलेंडर स्वखर्चातून विकत घ्यावे लागणार आहे। त्यानंतर अनुदानाच्या माध्यमातून ही रक्कम महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे। ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या पात्र महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच राज्यातील उज्ज्वला अंतर्गत मोफत गॅस मिळत असणाऱ्या नागरिकांना सुद्धा अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत असाल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घेऊन या योजनेचा लाभ घ्या। आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेऊन शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।